छत्रपती शिवराय, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, आपल्या पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आपल्या सर्वांचे नेते आणि या सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे अतिशय लोकप्रिय आणि प्रत्येकाला आपापल्या घरामधले वाटणारे असे आपले खासदार, माझे मित्र विनायकजी राऊत, माझा लढवय्या सहकारी, या भागाचे आमदार की ज्यांच्याबद्दल मी संध्याकाळी कणकवलीला काही बोलू इच्छितो ते माझे मित्र वैभव नाईक, विधिमंडळातील माझे दुसरे सहकारी श्रीयुत रमेशजी कोरगावकर, आमचे ज्येष्ठ नेते भाई गोवेकर, जिल्हा प्रमुख संजय पडते, त्याचबरोबर आमचे संजय परकर, सर्व अरुभाई दुधवाडकर, सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या शिवभक्त आणि शिवसेना प्रेमी बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, बांधवांनो, भगिनींनो, या महाराष्ट्राला एक विशेष अशा प्रकारचं महत्त्व संपूर्ण जगामध्ये आहे, केवळ देशामध्ये नाही. आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातल्या कोकणामध्ये आणि या कोकणाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आज बरेच वर्षानं सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायची योग आला. बरेच वर्षापूर्वी मी त्या ठिकाणी गेलो होतो, पण आज पुन्हा एकदा सिंधुदुर्ग किल्ल्यावर जायला आलो. सिंधुदुर्ग किल्ल्यावर जात असताना आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब यांच्या मागून मी चालत होतो आणि चालता चालता माझ्या काही भावना उचंबळून येत होत्या. माझ्या डोळ्यासमोरून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तरळत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती, छत्रपती शिवाजी महाराजांची अर्थनीती, छत्रपती शिवाजी महाराजांची त्या ठिकाणी राज्यकार चालवण्याची पद्धती आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांची युद्धनीती ही थोडीशी माझ्या डोळ्यासमोरून तरळत होती. या ठिकाणी त्या काळामध्ये या समुद्रामध्ये हा सिंधुदुर्ग किल्ला उभा करण्याचा दूरदृष्टीपणा आणि द्रष्टेपणा त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवला. का दाखवला तर या 17व्या शतकामध्ये या जगाच्या पाठीवर कुठेही हिंदूंचं म्हणावं अशा प्रकारचं साम्राज्य आणि संस्थान नव्हतं. दिल्लीला त्या ठिकाणी औरंगजेबाची गादी होती आणि आपल्या चारी बाजूला चारही शाया, कुतुबशाही असेल, आदिलशाही असेल, या चारी शाह्या पसरलेल्या होत्या. आणि त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्य म्हणून, हिंदूंचं म्हणून एकही संस्थान या जगाच्या पाठीवर कुठेही नव्हतं. लढत होते हिंदू. दोन सगळ्या मोगलांच्या सैन्यामध्ये, सगळ्या शाह्यांमध्ये प्रमुख युद्ध करणारे मराठे, त्यावेळचे असणारे महाराष्ट्रीयन रयत, ही लढत होती. ती मोगलांच्या बाजूने लढत होती आणि लढत होती ती आपल्याच लोकांच्या विरोधात लढत होती. आणि त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये एक हुंकार फुटला. आई जिजाऊंना साक्षात्कार झाला आणि त्याने जगदंबेसमोर पदर पसरला आणि पदर पसरून या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये हा चाललेला अत्याचार, चाललेला अन्याय, ही दिवसाढवळ्या महिला भगिनींची लुटली झालेली आबरू, आम्हीच आपसात एकमेकाची मुंडकी कापतोय, हे आई जगदंबे थांबवायचं असेल तर एक चांगला सुपुत्र दे. आणि तो सुपुत्र आई जगदंबेनं जिजाऊच्या पोटी जन्माला घातला आणि त्याच छत्रपतीने आरमार जखण्याकरता म्हणून हा किल्ला या ठिकाणी उभा केला. आज 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 बांधवांनो, भगिनींनो, पुन्हा महाराष्ट्रामध्ये काळ जरी बदलला असला, युग जरी बदललं असलं, पद्धती जरी बदलली असली, तरी पुन्हा तोच दिवस मला वाटतं पुन्हा महाराष्ट्रामध्ये उजाडलाय. 19 जून 1966 साली अशाच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या न्याय हक्काकरता हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी मराठी माणसाला न्याय मिळवून देण्याकरता या महाराष्ट्रामध्ये एक संघटना उभी केली. ती संघटना संपवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, पण त्यांना यश आलं नाही. आणि मग नाईलाज म्हणून
ज्यांच्याबरोबर शिवसेनेनं 25-30 वर्ष दोस्ती केली त्यांनी आमच्यातलेच काही गद्दार फोडले ना, गद्दार फोडले. म्हणजे त्या काळात सुद्धा हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे सांगायचे आहे की छत्रपती शिवाजींना महाराजांना मोगलांच्या विरोधात कमी लढाया करायला लागल्या, पण आपल्याच लोकांच्या विरोधात 363 लढाया कराव्या लागल्या. मला वाटतं काही अंशी लोकशाही मार्गाने आपल्याला सुद्धा तीच लढाई करायची वेळ आली आहे, तीच लढाई करायची वेळ आली आहे. आणि त्याच लढाईच्या करता म्हणून रणशिंग फुंकलेले आपले सरसेनापती माननीय उद्धव साहेब या ठिकाणी आज सिंधुदुर्ग किल्ल्यावर आणि तुमच्यासारख्या मावळ्यांना भेटायला आणि साथ घालायला आलेत. मला असं वाटतं की आपण समंजस आहात, आपण समजूतदार आहात, आपण या महाराष्ट्राच्या वेदना, आपण या आपल्या पक्षप्रमुखांच्या वेदना निश्चितपणे समजलेल्या असाल. आणि म्हणून या संध्याकाळच्या वेळेला या मावळती सूर्याला साक्ष ठेवून आणि या सिंधुदुर्ग किल्ल्याला पुन्हा एकदा साक्ष ठेवून आपण सगळेजण उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणे ज्यांनी म्हणून गद्दारी केले त्यांना मातीमध्ये गाडण्याकरता म्हणून आपण सिद्ध झालात. म्हणून आपल्या सर्वांना मानाचा मुद्रा करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.